वसा जनसेवेचा. शेत शिवारात वन्य प्राण्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून जानेफळ परिसरात नीलगाईंनी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली आहे. मिस्किनवाडी तालुका मेहकर येथील शेतकरी संदीप रामेश्वर आडवे आणि अरुण रामेश्वर आडवे या दोन भावांवर वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे थेट उभ्या पिकात वखर फिरवण्याची आणि दुबार पेरणी करण्याची अत्यंत बिकट वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संदीप आडवे व अरुण आडवे राहणार मिस्किनवाडी यांच्या जानेफळ शिवारात गट नंबर 243 मध्ये 6 एकर शेत आहे. त्यांनी चालू हंगामात शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास हे दोन्ही भाऊ पिकाची डवळणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. मात्र शेतात पाऊल टाकताच त्यांना मोठा धक्का बसला. 6 एकर सोयाबीन फस्त परिसरात हैदोस घालणाऱ्या नीलगाईंच्या गडपाने त्यांचा 6 एकर शेतातील सोयाबीनचे कोवडे पीक पूर्णपणे फस्त करून उद्ध्वस्त केले होते. डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने दोन्ही शेतकरी भाऊ शेतातच हताश झाले. पिकाचे झालेले अतोनात नुकसान पाहून अखेर त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने उरल्या सुरल्या पिकांवर वखर फिरवला. शेतकऱ्यांची दुबार पेरणी, वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी आसमानी. सुलतानी संकटामुळे आडवे बंधूंवर ऐन हंगामात दुबार पेरणीचे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांनी कर्जबाजारी होऊन पुन्हा शेतात दुबार पेरणी केली आहे. या घटनेमुळे जानेफळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वन विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. वन विभागाने तात्काळ या भागातील नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच या वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी जोर धरत आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.